हृदयाच्या ऑपरेशनला बायपास का म्हणतात? कारण ऑपरेशन ठीक झालं तर पास, नाही तर बाय. एका मुलाला एक चिराग मिळाला. खुश होऊन त्याने तो घासला. लगेचच धूर झाला आणि थोड्याच वेळात धडम असा स्फोट झाला. 5 जण जागीच ठार आणि 7 जखमी. अलादीनचा जमाना गेला आता. लावारिस वस्तूंना हात लावू नका. एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी, काय रे, भावाच्या पाया पडतोयस का? मुलगा, होय वहिनी. दो दोस्त दारू पीने के बाद सिगरेट खत्म करके रजनीगंधा की पुड़िया फाड़ते हुए बहुत ही धीर गंभीर मुद्रा में बात कर रहे थे कि मैगी मत खाया कर बे, मैदा होता है बहुत, नुकसान करती है शरीर में. मुलगा, बाबा, आई आणि पत्नी यात काय फरक आहे? वडील, एकदम सोपं. जिच्यामुळे आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई, आणि जी पुढे जीवनभर आपण रडतच राहावे याची व्यवस्था करते ती पत्नी. लग्नाच्या 50व्या वाढदिवशी मन्याला विचारण्यात आलं, आपल्या विचारात वैवाहिक जीवन कधी यशस्वी होऊ शकतं? मन्या, जेव्हा बायको आंधळी आणि नवरा बहिरा असेल. पुरुष आणि बायका यांच्यातला महत्त्वाचा फरक. पुरुष हवी असलेली 5 रुपयाची वस्तू 10 रुपये देऊन विकत घेतात. बायका नको असलेली 10 रुपयांची वस्तू 5 रुपये देऊन विकत घेतात, कारण सेल लागलेला असतो. चौपाटीवर फिरताना कंजूस नवरा बायकोला म्हणाला, पुन्हा एक एक भेळपुरी खायची का? बायको, पुन्हाचा काय अर्थ? आपण अजून एकदाही भेळपुरी घेतली नाही. नवरा, 2 वर्षापूर्वी नाही का घेतली होती? दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात. पहिली, अगं काय सांगू तुला, माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात की अनेकदा आम्ही अडचणीत येतो. तुझी मुलं पण खोटं बोलतात का? दुसरी, खोटं तर नाही, पण कधी कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचायत होते.